कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, सगळ्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि माझी सुद्धा सगळी तयारी झाली बर का। माझा ड्रेस एकदम रेडी आहे का लक्ष्मण, तुझा रेडी आहे की नाही? हो हा बस। आणि हो, संपदा आमच्या दोघांचा डान्स बसवतो, म्हणजे आम्हाला तेवढा डान्स येत नाही पण आम्ही करणार आहोत काय रे? नाही प्रयत्न करतो। काय झालं? काय कुठे काय? नाही नाही, काहीतरी झालंय आशु। तू आल्यापासून शांत शांत आहेस। शांत शांत नाहीये मी। काही ऑफिस मध्ये काही झालंय का? नाही, काहीच नाही झालंय। ए आशु, काय दिव्याशी भांडण झालंय? नाही हो भाऊ, दिव्याबरोबर काही नाही झालंय। एक फक्त विचार करतोय आज लग्नाचं सगळं, थोडं टेन्शन, बाकी काही नाही। भाऊ अहो बरोबर आहे त्याचं, पहिल्यांदा लग्न करतोय ना। आणि सगळेच पहिल्यांदा लग्न करतात। हो, पण त्याचं टेन्शन आलं असेल ना, त्याला घाबरला असेल तो। काय रे आशू, बरोबर ना? अरे आशू, आत्ताच इतका घाबरलास तर नंतर पुढे कसं होईल? आशू, आता ना तू पोटभर जेव आणि छान जाऊन झोप, आराम कर। हो, आता आरामच करणार आहे। कीर्ती, सुहास, तुमची झाली ना सगळी तयारी? हो हो हो, सगळी तयारी झाली। काय रे, आत्ता का बोलवलंस? सर, थोडा प्रॉब्लेम झालाय। आता कसला प्रॉब्लेम झालाय? मॅडम, दिव्या परत कन्फ्युजन मध्ये गेली, ती स्थिर नाहीये। हे तू त्या मुलीची नाटकं मला सांगू नकोस। ती आज एक बोलते, उद्या एक बोलते, आम्ही काय तेच ऐकत राहायचं का? आम्हाला दुसरी कामं नाहीयेत? किटू डार्लिंग, शांत हो। कशी शांत हो सुहास? हा रोज एक नवीन प्रॉब्लेम घेऊन येतोय आपल्याकडे। मॅडम, आता ती अचानक कन्फ्यूज झाली, यात माझं काही नाही ना, मी काय करू शकतो? हे बघ, ते तू काहीही कर, मला सांगू नकोस। मला काहीच गडबड नकोय, हे मी खूप आधी सांगितलंय तुला। आणि आता जे ठरलंय ना तेच घडेल। मॅडम, माझी पण तीच इच्छा आहे की तसंच घडावं, पण आज अचानक दिव्या येऊन मला म्हणायला लागली की मी लग्न नाही करू शकत। मी माझ्या घरी सगळी तयारी झाली आहे, माझ्या आईची इज्जत जाईल, माझी आजी काय म्हणेल, हे सगळं बोलल्यावर मलाही काही कळेना काय करावं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो। पैसे कसले मिळतात रे तुला? नाही म्हणजे तुझे प्रॉब्लेम पण आता आम्ही सॉल्व्ह करायचं? किटू डार्लिंग, एक मिनिट। चंदन, मला सांग, दिव्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे? ती तुला फसवत तर नाहीये ना? नॉट ॲट ऑल सर, 100% दिव्याचं माझ्यावरच प्रेम आहे। आणि त्यामुळेच तर ती लग्नासाठी तयार पण झाली होती ना। मग ती आत्ता असं का वागते? मला कल्पना नाही सर, कदाचित आशुतोष सरांनी तिला काहीतरी सांगितलं असेल। नाही, तिचं आशूवरती खरं प्रेम नाहीये, त्यामुळे आशूच्या काही सांगण्याने ती विरघळणाऱ्यातली नाही। नाही सर, ती जेव्हा आशूला भेटून येते ना तेव्हा तसं काहीतरी बोलते, जेव्हा माझ्या बरोबर असते तेव्हा ती नॉर्मल असते। मग भेट तिला आणि समजाव, तुझ्याकडे पैसा आहे सांग, फ्युचर प्लॅनिंग बद्दल सांग, काहीही कर, पण हे लग्न होता कामा नये। आणि जर हे लग्न झालं ना तर तुझं लग्न होणार नाही याची काळजी मी घेईन। समजते मॅडम, आणि मला सुद्धा तेच हवंय जे तुम्हाला हवं। आता आज ती अचानक येऊन मला असं बोलली आणि मला सुद्धा टेन्शन आलं की काय करावं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो। पण तुम्ही काळजी नका करू, मी करतो काहीतरी। त्या व्यतिरिक्त अजून काही बदललं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेनच। काही बदलणार नाहीये, त्याआधी कर काहीतरी। प्रेम आहे ना तिचं तुझ्यावर, मग तिने ऐकलंच पाहिजे तुझं। ठीक आहे मॅडम।
शिवा? मी आता शिवाला पाहिलं का? नाही, फास्ट झाला असेल मग. आता गोळी घेऊन झोपलाय. आता नको उठवायला. आशू, मला नाही माहिती तू माझ्याशी आयुष्यात परत कधी बोलशील नाही बोलशील, पण आता तुला मी खरंच जे काही आहे ते खरं खरं सांगायला आले होते. आले आहे. मला नाही माहित तुझ्यापर्यंत हे पोहोचेल नाही पोहोचेल, पण आज जे काही मी केलं ते खूप चुकीचं केलं. माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे, खरंच आहे. पण या पद्धतीने मला तुला ते सांगायचं नव्हतं, कधीच नव्हतं. तुझं जेव्हा लग्न ठरलं हे मला कळलं ना, तेव्हा झाला मला त्रास. का नाही होणार, पण मला तुला त्रास द्यायचा असं कधीच डोक्यात नव्हतं आणि पुढेही कधी नसेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.